बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण आणि त्यानंतर हत्या झाल्याचं प्रकरण चांगलंच तापलंय। राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवला जात असून संतापाची लाट पाहायला मिळतेय। दरम्यान या घटनेला 20हून अधिक दिवस उलटलेले आहेत, मात्र अद्यापही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय। विरोधी पक्षांकडून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचं सांगितलं जातंय। तसंच लवकरात लवकर वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी आंदोलनं केली जात आहेत। या दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक फोटो पोस्ट केलाय। याबरोबरच त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटो असणारा खंडणीखोर खुणी गावगुंड वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नाही। SIT आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल? हाय का नाही मोठा जोक? वा क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका? असं संजय राऊत म्हणालेत। तसंच महाराष्ट्र आता थांबणार नाही कसा असा असं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत। मात्र अद्यापही कराड आणि त्यांचे साथीदार सापडत नाहीयेत। यावरून पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।